गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 9. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवर, हे चंद्रभागा तटविहार, श्री संत वरदा शारंगधर, पतित पावना दयानिधे. लहानपणा वाचून मोठ्यांचा, मोठेपणान टिकेसाचा, पतिता विन परमेश्वराचा बोलबाला होणे नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको. परिसलोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्त्व भूमीवरी, ओहोड पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थतीला. याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा, दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कोठेही. असो गोविंद बुवा टाकडी कर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गदर शेगावाशी पातला. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकलला याचे प्रेम बहुवसे. तैसा न मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्यांचे मंदिर वधू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकडीकर कथेकरी, त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अतिद्वाड होता कोणासही मारिला था, समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम. तोडी सराटे वर्षावरी स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी कांतारी त्याने दावे पडून. खिंकाळे रात्रंदिवस वाईट खोड्या बहुवस, आल्या होत्या मुक्कामास श्रोते त्या घोड्याच्या. लोखंडाच्या साकळ्या होत्या त्याशी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकडी माझी विसरून. चऱ्हाटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी, बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, तिवा भीतांचे गुत्कार होऊ लागले वृक्षांवरी. टिटव्या टीटी शब्द करीती, वाघोडे भक्ष्या धुंडिती, पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यांनी. ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष, घोडा बांधल्या थायास येथे झाले सहजगती. जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती, साधू पुरुष अवतार घेती ईशाज्ञेने भूमीवर. औषधाचे प्रयोजन रोग निवारण्या कारण, ते वि द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारिती. असो गजानन घोड्यापाशी आले रात्र समयाशी, जाऊन निजले अतिहर्षी चहुपायात घोड्याच्या. मुखे भजन चालले होते गणी गणगणात बोते, या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका, बाते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय. बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना समजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तया प्रत निराळा त्या तोची असे. गिण गिण गिणात बोते कोणी गणी गणगणात बोते, ऐशी आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावी. त्याशी न आपुले प्रयोजन आपणा कथेशी कारण, महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या. वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने, वाटे या भजन स्वरूप आखाडीने घोडा बांधून टाकीला. गोविंद बुवाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरती घोडा शांत ऐसे पडता दृष्टीप्रत, गोविंद बुवाच्या चित्तात अतिनवल वाटले. तो आपल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने.
का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा. म्हणून राहिला शांत, हे न काही कळो येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पहाया गेले, तो एक माणूस दिसले, तो हो पायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. अति निकट येऊनी पाहू लागले निरखुनी, तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत, हे कळले कारणासहित मजलागी येधवा. समर्थांच्या सहवासे घोडा शांत झालाशे, जेथे कस्तुरी तेथे नशे दुर्गंधाला थारा कदा. समर्थाच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी, शिर ठेविले निर्धारी अष्टभाव दाटले. मुखे करू लागले स्तवन, आपण खरेच गजानन, विघ्नांचे करीतसा कंदन, याचा प्रत्यय आज आला. माझा घोडा द्वाड अति, सर्वही जाला भीती, तेथेच आलात गुरुमूर्ती, हरण्या त्याचा द्वाडपणा. ह्या घोड्याच्या अचाट खोडी, चालता मध्येच मारी उडी, क्षणाक्षणा मागल्या झाडी, हा दुगाण्या महाराज. मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून, गेलो विकाया कारण, परिण कोणी घेईया. मी फुकटही लागलो द्याया, परिण कोणी तयार घ्याया, त्यावरी आपण केली दया, हे झाले फार बरे. आम्हा कथेकऱ्यांचे घोडे पाहिजे गरीबसाचे, घरा माझी धनगराचे नाही वाघ कामाचा. ऐसा झाला प्रकार, घोडे झाले गरीब फार, दड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले आता गड्या, करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैलापरी, त्रास न देई कवणाते. ऐसे त्याशी बोलून गेले निघून दयाधन, कृपा कटाक्षे करून पशुही जाने आकडीला. असो श्रोते दुसरे दिवशी, मड्यात असता पुण्यराशी, आले गोविंद बुवा दर्शनाशी घोड्यावरी बैसून. घोडा गोविंद बुवाचा, शेगावासी ठाव कसाचा, कोश अवघ्याल खोड्याचा, भीत होते त्याशी जन. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण, गोविंद बुवा ही घेऊन पिढा कशाच येथे आला. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत, तुमचा घोडा करील घात सहजलिलेने कवणाचा. गोविंद बुवा त्याशी बदले, तुमचे म्हणणे मी ऐकले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाई समान, आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी. चिंचे खाली उभा केला टाकडीकरांनी घोडा भला, तर्राटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष, परी न लाविले त्यास तोंड घोड्याने एकाही. पहा संताची केवढी शक्ती, पशुही आज्ञेत वागती, पत्रात आरंभिली स्तुती गोविंद बुवांनी समर्थाची. अचिंत्य जगता प्रतिकृती तुझी न कोणाकडे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वडे. उणे पुढीत ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी, श्री सतत माझी या वरदहस्त ठेवाधनी. ऐशी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून, गोढ्यास आपल्या घेऊन टाकडी ग्रामा कारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या श्रोते हो. त्या यात्रेकरू मंडळीच बाळापूरचे 2 गृहस्थ, आले काही धरून हेत समर्थाच्या दर्शना. पथी जाता एकमेका, बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन. काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्यांची. लोक आणती बर्फी खावा, आपण गांजा नेऊ बरवा, गाठ धोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृत होईल. पुढच्या वारीस दोघे जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणावया. शिर ठेवता पायावरी आठवण त्यांना झाली खरी, की नाही आणला बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीशी दुप्पट आणू गांजाशी, ऐसे बोलून मानशी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले, कर जोडुनी मात्र बसले श्रुती नशे गांजाची. ते स्वामी म्हणाले भास्कराशी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोतराशी विसरते जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण तेच आपुले भाषण, करीती आपण होऊन खोटे पहा सर्वांशी. ब्राह्मणाचे भाषण कधा नसावे अप्रमाण, या तत्वा लागून न जाणती चांडाळते. द्विजे निज धर्म सोडिला
आचार विचार मांडिला, ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मनी नवस करती आणि हात हलविते येथे ती, अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घननिळ कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकांशी कुतूहल दृष्टीने. पहा केवळे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण, हा जगच्चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो. आपण नवस केला मनी तो जाणीला समर्थांनी, आता येऊ घेऊनी चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले, गांजा आणावया भले ते महाराज बदले त्या. आता शिळ्याकडी प्रत का हा उगा आणिता उत, सार नाही किमपि यात मी न बापलो गांजाला. आता आणण्या गांजा प्रत नका जाऊ पेठेत, मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या. लबाडाचे न हेतुपूर्ती ही खुनगाठ बांधा चित्ती, तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम, परी कदा न चुकवा नेम 5 वाऱ्या येथील करा. काकी हा येथे स्थिर आहे मृडानिपती कर्पूर गौर, ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्याशी करा, गांजा आणा वयास न विसरा, परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी बंधून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी, कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पाही. दरवर्षी वारीस जाई पायी सज्जन गडाते, पती पत्नीचा विचार एक पौषमाशी निगती देख. ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी, कुबडी कंथा दासबोध सर्व हे सामान अतिशुद्ध. साधुत्वाचा नव्हता मद तयाची की चढलेला, मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्यही झोडी फिरवी खरी. त्या झोडीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौषवद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार, कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपड्या असती, पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन. रघुपतीचा नाम गदर करी पंथाने निरंतर, शेगाव खामगाव मेहकर तेवडगाव राजा पुढे. आनंदी स्वामी स जालनापुरी वंदुनिया दामनगरी, जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान, पुढे दिवसात येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड आंबेजोगाईचे मोहरी बेलेश्वर स्वामीचे, पट्ट शिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर नाते पोते शिंगणापूर, वाई आणि सातार असेचे गडाच्या पायथ्याशी. माघवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला, श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या उत्सवाशी. यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने, श्री स्वामी समर्थाकारणे खरा खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वदा, दासनवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला, 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून. माघवद्य द्वादशीस सोडून सज्जन गडास, निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा. असो वद्य एकादशीशी बसला समर्थ समाधीपाशी, आले दुःखाश्रू लोचनाशी शब्दन त्याशी बोलावे. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता वारीन पाही होईल. जरी बसून वाहनाते येऊ सज्जन गडाते, तरी तेही कठीण दिसते मजलागी दयाळा. नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर, परमार्थाशी शरीर निकोप आधी पाहिजे. त्याचं सर्व घडे काही हे रामदासा माझे आई, हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणता असा. ऐशी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन, तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वप्नी म्हणाले रामदास, ऐसा न होई हत्यास, नको येऊ येथून खास या सज्जन गडाते. माझी कृपा तुझ्यावरी, माझा उत्सव बाळापुरी,
करावा तू आपुल्या घरी येईन मी नवमीला. तुला दाया दर्शन हे मानी प्रमाण वचन, आपुल्या शक्तीचं पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेसह परत आले बाळापुरास आपुल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमाशी त्या बाळापुराशी ते आता अवधारा. माघवद्य प्रतिपदेचं समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधाचे वाचन रात्रीच हरिकीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन दुपारती अस्तमानाला. बाळकृष्णाच्या मनात विचार हाची घोळत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीशी. बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी, उत्सव साह्य करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा. 9वे दिवशी 2 प्रहरा अघटित आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी, उभे राहिले 2 प्रहरी नवमी तिथी लक्षून. बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत, लोक झाले विस्मित गजाननाशी पाहुणी. म्हणू लागले बुवाशी, उठा उठा हो वेगेशी, तुमच्या दास नवमीशी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले, त्याही संताचे लागले पाय माझ्या घराशी. परी आजच्या दिनी साची मी वाट पाहतो समर्थाची, त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन ये ठाया. त्यांचा मशी करार आहे मी नवमीला येईन पाहे, ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची. पाहती तो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. आजानी बाहू सादरी उभे निजानंदामध्ये. करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार. हाती कुबडे जटाभार रुडत होता पाठीवरी. भाली त्रिपुंड उभासाचा होता गोपीचंदनाचा. नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले. प्रेमाचे जे श्रोते भले नयनी संचले आनंदाश्रू. तो सभेच दिसती गजानन त्यांच्या नेत्राकारण. कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुंड चिरींचा जटाभार. पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निरखून पहावे तो मागुती गजानन. ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी. घोटाळला से अंतरी कोडे काहीच उमगेना. मग म्हणाले गजानन रामदासाची प्रेमे करून नको गांगरू देऊ मन. तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी. आता शेगावा भीतरी राहिलो येथे मळ्यात. तुला सज्जनगडी दिले वचन की दासनवमीस येईन. मी बाळापुरा लागून ह्याचे स्मरण आहे का. त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता. दे सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे. श्लोक आहे गीते ठाई वांसासी जीर्णानी तो पाही. ऐसा मुळीनं भ्रमिष्ट होई चालपाटी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात. एका मोठ्या पाटीस्थित स्वामी गजानन जाहले. बाळापुरी पुकार झाली गजानन आल्याची ती भली. मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांचे. रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर. स्वप्न पडले बाळकृष्णा. अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती. संशय मुडीना धरी चित्ती तो धरिता बुडशील. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन. गीतेचे हे आहे वचन संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी. मस्तक ठेविले अत्यादरी गजाननाचे पायावर. महाराज आपुली लिला मी ना समर्थ जाणण्याला. तो घोटाळा उकलिला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली न्यूनता काही न उरली. अर्भकावरी कृपा केली तेने धन्य झालो मी. आता काही दिवस रहा या बाळापुरास. हीच आहे मनी आस ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार. काही दिवस गेल्यावर
येईन मी बाळापुरा. भजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावाशी भले. रस्त्याने न कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविका प्रत हेची इच्छा दास गणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणवस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 9मोऽध्याय समाप्त.